म्हसवड येथील 450 वर्षापूर्वीचे सिद्धनाथाचे मंदिर भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील म्हसवड येथील सिद्धनाथाचे मंदिर हे प्राचीन मंदिर असून ते 450 वर्षाहून अधिक जुने आहे. भगवान शिव यांचा अवतार मानले जाणारे सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी हे या परिसराचे ग्रामदैवत आहे. हे लाखो भाविकांचे कुलदैवत असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येथे रथयात्रा व विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. यावेळी चंदनाच्या लाकडी रथातून भव्य मिरवणूक काढली जाते. या दिवशी सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं अशा गजरानं परिसर दुमदुमून जातो. म्हसवड हे क्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. सिद्धनाथ हे अतिशय जागृत देवस्थान असून लाखो भाविक या ठिकाणी नवस्फूर्तीसाठी येतात. या मंदिरातील सेवेकरी अत्यंत प्रामाणिकपणे सिद्धनाथाची सेवा करून येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असतात. सिद्धनाथाची सेवा करणारे गणेशजी यावेळी म्हणाले, हे काळभैरवाचा अवतार आहे आणि ह्यांचं मेन स्थान आहे काशी. काशीवरून सोनारीवरून म्हसवड आणि म्हसवडवरून खरसुंडीला गेले. शिवरात्री दिवशी स्वयंभू महादेवाचं शिवलिंगाचं दर्शन खोललं जाते. प्रत्येक सर्व भाविक भक्तांना सगळ्यांना तिथे सोडलं जातं. पहाटे 5 पत्र दर्शन चालू असतं, रात्रभर दर्शन चालू असतं. संध्याकाळी 10 साडे 11 वाजता चालू होते. 11 ते पहाटे 5 या कालावधीत ते दर्शन चालू असतं. 25 महिन्यातला पहिला दिवस म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी दिवशी देवाची घटस्थापना असते. 12 दिवस घट बसलेले असतात. त्या दिवशी देवाच्या हळदीचा कार्यक्रम असतो आणि 12 दिवसानंतर ज्या दिवशी तुळशी विवाह येईल त्या दिवशी ते घट उठते पहाटेचे आणि संध्याकाळी रात्री 12 वाजता देवाचे लग्न लागते. त्यांच्या अडचणी समस्या ते दूर होते. प्रत्येक भक्त लोक येतात, देवाला आपले काय मनोकामना इच्छा काय नवस हवस बोलते, त्यांची मनोकामना सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण होते. सिद्धनाथ जो आहे तो सिद्धनाथ हा असा एक देव आहे की जो सामान्य माणसाच्या भोजन माणसांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा देव आहे. माझ्याबरोबर त्यांचे जे पुजारी आहेत गणेशजी हे सुद्धा अतिशय सेवाभावी वृत्तीनं या ठिकाणी देवाची पूजा अर्चा करतात आणि जास्तीत जास्त भक्तांना सुविधा देण्याचा प्रयत्न ते करत असतात. दरवर्षी यात्रेच्या माध्यमातून असेल, पौर्णिमा असेल, अशा विविध माध्यमातून या ठिकाणी या सिद्धनाथाची सेवा या ठिकाणी केली जाते आणि जास्तीत जास्त लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. मी खरोखरच गणेशजी असतील किंवा त्यांच्याबरोबर जे अनेक जे पुजारी या ठिकाणी सर्व पुजारी जे आहेत हे या ठिकाणी जे काम करतायत, खरोखर त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधून येणारे जे काही भक्त आहेत त्या भक्तांची अतिशय चांगल्या पद्धतीनं सोयी आणि सुविधा उपलब्ध करून त्यांना दिलेल्या आहेत. त्या रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके, कराड.